चोपडा पंचायत समितीच्या 12 गणातील गणनिहाय आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडली। यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पीठासन अधिकारी म्हणून सोडत काढली। आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित गणातील इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। या सोडतीतून 6 गण महिला राखीव म्हणून निश्चित करण्यात आले आहे। ज्या नागरिकांना आरक्षण सोडती संदर्भात हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी त्या 17 ऑक्टोबरपर्यंत दाखल करण्यात येतील, अशी माहिती पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे। आरक्षण काढण्यात आलं, या आरक्षण सोडत संदर्भात सविस्तर माहिती। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आज पंचायत समिती चोपडा करिता निर्वाचक गण आरक्षण सोडत करिता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून माननीय नितीन कुमार मुंडावरजी उपविभागीय अंमलदार हे उपस्थित आहेत। त्यासोबतच या विशेष सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। या सभेमध्ये मुख्य प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। तसेच त्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी देखील आरक्षण जे काही नियमानुसार ठरवून दिले त्याप्रमाणे निश्चित करण्यात आले। त्याच अनुषंगाने अनुसूचित जातीसाठी 4 मंगरूळ हा निर्वाचक गण निश्चित करण्यात आला। अनुसूचित जमातीसाठी चोपडा पंचायत समितीला 5 जागा दिल्या असून विरवाडे, नागलवाडी, धानोरा, गोरगावले व गणपूर हे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले। नागरिकांच्या मालप्रवाहासाठी 3 जागा दिल्या असून आडावत, वरडी आणि चारडी हे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले व उर्वरित 3 अकोलखेडा, लासूर आणि घोडगाव हे निर्वाचक गण हे सर्वसाधारण प्रवाहासाठी निश्चित करण्यात आले। उर्वरित ज्या जागा होत्या त्यापैकी महिलांसाठी जे आरक्षण निश्चित केले त्यानुसार अनुसूचित जातीसाठी स्त्रियांसाठी मंगरूळ, अनुसूचित जमातीच्या स्त्रियांसाठी विरवाडे, गोरगावले खुर्द, धानोरा प्रवर्ग व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आडावत व चहाडी या 2 जागा अनुसूचित नाममात्र स्त्रियांसाठी निश्चित करण्यात आल्यात। मात्र सर्वसाधारण स्त्रियांसाठी एकही जागा देय होत नाही। रावसाहेब, ज्या नागरिकांना हरकती घ्यायच्या आहे त्यांनी किती तारखेपर्यंत हरकती घेऊ शकतात? आजच्या विशेष सभेचं इतिवृत्तांत आणि राजपत्र प्रसिद्धी उद्या दिनांक 14 रोजी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून करण्यात येईल आणि त्यानंतर 17पर्यंत सर्व संबंधितांना या संदर्भात हरकती घेता येतील।